नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एल-एल-बी 3 इयर आणि 5 इयरच्या कॅप राउंडच्या ऑप्शन फॉर्ममध्ये बरेचसे चेंजेस होत आहेत. जस्ट आता आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, की सी सेलनी सर्वांचेच फॉर्म हे अनलॉक करून टाकलेले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना नवीन ऑप्शन फॉर्म भरता येतील. मग आता प्रत्येक वेळेस आपण नेट कॅफेवाल्याकडे जायचं का? तर मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट होती, की सर मोबाईलवरून ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, याची माहिती आम्हाला सांगा. तर याविषयीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या हा कॅपचा ऑप्शन फॉर्म एल-एल-बी 3 इयर असेल, 5 इयर असेल किंवा आणखी कुठला तुमचा ॲडमिशनचा सी-ई-टी फॉर्म असेल, तर तो कॉलेज ऑप्शन फॉर्म तुम्ही मोबाईलवरून भरू शकता. आणि तो फॉर्म ऑनलाईनमध्ये मोबाईलवरून कसा भरायचा याविषयीच डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला सी-ई-टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर तुम्ही इथं पाहत असाल तर या ठिकाणी ॲडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 2026-27 यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही थोडंसं स्क्रोल डाऊन केलं तर तुम्हाला हा एल-एल-बी 3 इयरचा आणि एल-एल-बी 5 इयरचा ऑप्शन दिसेल. जर तुम्हाला एल-एल-बी 5 इयरचे ऑप्शन द्यायचे असेल तर तुम्ही एल-एल-बी 5 वरती क्लिक करू शकता आणि जर तुम्हाला एल-एल-बी 3 इयरचे ऑप्शन द्यायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी एल-एल-बी 3 इयरवरती क्लिक करून घ्या. इथं क्लिक केल्यानंतर आता इथं थोडीशी नोटीस वगैरे आली आहे, ती वाचून घ्या आणि याला आपल्याला कॅन्सल करून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन हा ऑप्शन दिसत असेल, कॉलेज लॉग इन, डायरेक्टरेट लॉग इन. तर यापैकी आपल्याला काय करायचं आहे, तर कॅन्डिडेट लॉग इन या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. कॅन्डिडेट लॉग इन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून घेण्यासाठी पेज ओपन होईल. तर तुमचा रजिस्टर्ड ईमेल आय डी आणि या ठिकाणी तुमचा पासवर्ड टाकून साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. साइन इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन व्हाल आणि इथं लॉग इन केल्यानंतर इथं तुम्हाला एक पॉपअप येतो आहे. ड्युरिंग द ऑप्शन फॉर्म फिलिंग पिरियड कॅन्डिडेट कॅन अनलॉक देअर ऑप्शन फॉर्म इफ दे विश टू मेक चेंजेस. आफ्टर अनलॉकिंग candidates can modify their college preferences and must lock the option form again after making the required changes. तर याला मी आता कॅन्सल करून घेतो आहे. आता इथं तुमच्यासमोर अशा प्रकारे तुमचा डॅशबोर्ड दिसत असेल. मग आता काय करायचं आहे तुम्हाला, या ठिकाणी प्रोसीड टू फिल हे तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल. इथं तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म्ड आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हेरीफाईड आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव होतं, नंबर होतं, असेच विद्यार्थी हा फॉर्म भरू शकणार आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी आता प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला असा इंटरफेस दिसत नसेल तर इथं वरती साईडला जे 3 डॉट आहेत त्यावरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी वरच्या 3 डॉटवरती तुम्हाला इथं डेस्कटॉप साईट तुम्हाला ओपन करून घ्यायचं. जर तुम्ही डेस्कटॉप नाही केलं तर तुमच्यासमोर हे अशा प्रकारे दिसू शकतं. इथं देखील तुम्ही तुमचा फॉर्म भरून घेऊ शकता, परंतु मी या ठिकाणी डेस्कटॉप मोड करतोय त्यामुळे आपल्याला सोपं जाईल. तर आता मी या ठिकाणी प्रोसीड टू ऑप्शन फॉर्म या ठिकाणी क्लिक करतोय. इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज हे ओपन झालेलं आहे. या ठिकाणी आहे सिलेक्ट युनिव्हर्सिटी, त्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, सिलेक्ट स्टेटस आणि इथं सिलेक्ट मीडियम, सिलेक्ट कॉलेज टाईप. तर आता आपल्याला काय करायचं की आपल्याला जे कॉलेज हवं आहे ते कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये आहे ती फक्त युनिव्हर्सिटी सिलेक्ट करून घ्यायची आहे. समजा मला सोलापूरमधलं दयानंद कॉलेज ऑप्शनमध्ये द्यायचं आहे तर मी इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी सिलेक्ट करेन. समजा मला पुण्याचं एखादं कॉलेज द्यायचं आहे, मला गव्हर्नमेंट लॉ कॉलेज द्यायचं आहे, मला ILS कॉलेज द्यायचं आहे, तर मी त्यानुसार सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी किंवा मुंबईचं आता मला गव्हर्नमेंट कॉलेज द्यायचं असेल तर या ठिकाणी मी युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई सिलेक्ट करतो आहे आणि सर्च कॉलेजेस यावरती जसं तुम्ही सर्च कराल तर सर्व तुम्हाला कॉलेजची लिस्ट या ठिकाणी येऊन जाईल. मग आता तुम्ही या ठिकाणी सिम्पली असं वरती स्क्रोल डाऊन करा. तर आता इथं पहा मला गव्हर्नमेंट लॉ कॉलेज ऑप्शन दिसतंय, तर मी याच्यावरती क्लिक करतोय. आणखीन तुम्हाला कुठलं पाहिजे यामधलं तर तुम्ही ते करून घेऊ शकता. समजा मला आणखीन एक लाला लजपतराय कॉलेज पाहिजे तर मी या ठिकाणी ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स यावरती क्लिक करेन. जसं तुम्ही ॲड सिलेक्टेड ऑप्शन कराल तर इथं पहा 2 कॉलेज या ठिकाणी शॉर्टलिस्ट झालेले आहेत. आता मला या युनिव्हर्सिटीमध्ये नको आहेत, आता मला द्यायचं आहे सोलापूरमधलं कॉलेज, तर मी सोलापूर युनिव्हर्सिटीला क्लिक करेन आणि सर्च कॉलेजेस यावरती क्लिक करेन.
जसं मी सर्च कॉलेजेस करतोय तर या सोलापूर युनिव्हर्सिटी अंतर्गत आतापर्यंत 3 कॉलेज ज्यामध्ये आलेले आहेत, तर मी यापैकी फक्त 2 घेतोय आणि ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स यावरती पुन्हा क्लिक करतोय, तर मी सिलेक्ट केलेले 4 ऑप्शन या ठिकाणी दिसत आहेत. अशा प्रकारे तुम्हाला जितके हवे आहेत तेवढे सर्व कॉलेजेस तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊ शकता. इथं कुठलंही तुम्हाला बंधन नाही आहे. कमीत कमी 1 आणि मॅक्झिमम आता सध्या 146 कॉलेज लाईव्ह आहेत, लिस्टमध्ये आहेत. ते 146 पण तुम्ही देऊ शकता. आणखीन 1-2 दिवसामध्ये हे नंबर वाढणार आहेत, तर तेवढे नंबर तुम्ही या ठिकाणी सर्वच्या सर्व देखील टाकू शकता. आता ही झाली आपली पहिली स्टेप, म्हणजेच आपण कोणते कोणते कॉलेज घ्यायचे आहेत ते आपण सिलेक्ट करून घेतले. मग त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. पण याच्या अगोदर तुम्हाला वाटलं की याच्यामधलं एक कॉलेज मला कुठलं तरी हे नको होतं, चुकून ॲड झालं आहे, तर मला ते डिलीट करायचं आहे. तर त्याच्यावरती तुम्हाला सिम्पली असं क्लिक करून घ्यायचं आहे आणि डिलीट सिलेक्टेड ऑप्शन्स यावरती क्लिक करा. ते तुमच्या विश लिस्टमधून निघून जाईल. आता मी करतोय सेव्ह अँड नेक्स्ट. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर मित्रांनो, आता तुमच्यासमोर अशा प्रकारचं सेट प्रेफरन्स नावाचं ऑप्शन येईल. तर यापैकी तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक इथं प्रेफरन्स द्यायचे आहेत. प्रेफरन्स द्यायचं म्हणजेच काय, आपली आवड, आपली चॉईस या ठिकाणी CET सेलला सांगायची आहे की मला सर्वात अगोदर तुम्ही बाबा हे कॉलेज द्या, मला हे कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. समजा तिथं नाही भेटलं तर मग आपला दुसरा पर्याय असतो. जसं आपल्याला एखादं विचारलं तुम्हाला खायला काय आवडतं सर्वात जास्त, तर कुणी म्हणेल आईस्क्रीम, जामून, पेढा. पण ह्यातलं सर्वात जास्त कुठलं आवडतं, ते कुठलं पाहिजे तुम्हाला, कुठलं तर एकच सांगा. तर आपण सांगतो की मला आता मग आईस्क्रीम द्या, तिन्हीपैकी सर्वात जास्त आईस्क्रीम आवडतं. तसं इथं तुम्हाला कुठल्याही कॉलेजमध्ये 3-4 तुमच्या डोक्यामध्ये असतात की त्या 4 कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असतं. पण त्यातल्या त्यात असं एक कॉलेज असतं जिथं आपल्याला सर्वात अगोदर आपल्याला ती चॉईस द्यायची असते. तर त्यानुसार तुम्हाला इथं चॉईस द्यायची आहे. मग मी काय करतो, गव्हर्नमेंट लॉ कॉलेज 1 नंबर, त्यानंतर हे सेरी लॉ कॉलेज आणि त्यानंतर दयानंद कॉलेज, असे 3 ऑप्शन मी दिलेले आहेत. आणि त्यानंतर तुम्ही इथं सेव्ह अँड नेक्स्ट करू शकता. समजा तुम्ही बरेचसे कॉलेज ऑप्शन दिलेले आहेत आणि तुमचं वाटलं तुम्हाला की माझा प्रेफरन्स चुकला आहे, तर या ठिकाणी रिसेट प्रेफरन्सेस यावरती क्लिक केला तर हे प्रेफरन्स निघून जातील. परत एकदा तुम्ही नव्याने प्रेफरन्स असाइन करू शकता. हे प्रेफरन्स कसे पण देऊ शकता, फक्त 1 नंबर त्यालाच द्या ज्याला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट कराल तर या ठिकाणी आता एक तुम्हाला चेकबॉक्स येतो आहे, त्यावर तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे. तिथं इन्स्ट्रक्शन आहे, वाचा की हे सर्व दिलेली माहिती वगैरे बरोबर आहे असं एक त्याच्यामध्ये मेसेज आहे. तर तुमची इथं प्रेफरन्स दाखवेल तुम्हाला 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर कोणत्या कोणत्या कॉलेजला दिला आहे त्या कॉलेजची नावं दाखवेल. समजा तुम्ही 10-20 कॉलेज दिले असतील तर सर्वच्या सर्व कॉलेजची लिस्ट या ठिकाणी येणार आहे. मग काय करायचं आहे की या ठिकाणी आय हॅव रीड हे याला क्लिक करून कन्फर्म ऑप्शन फॉर्म असं यावरती क्लिक करा. जसं तुम्ही त्यावरती क्लिक कराल परत एक तुम्हाला पॉपअप येईल की तुम्ही याच्यामध्ये एकदा जर का ॲप्लिकेशन फॉर्म लॉक केला, आता आपण आलो आहे फायनल स्टेजमध्ये, लॉक ॲप्लिकेशन फॉर्म. मग तुम्ही जर तुमचा हा फॉर्म आता लॉक केला तर परत तुम्हाला याच्यामध्ये चेंजेस करता येणार नाही आहेत, अशा प्रकारचा एक मेसेज आहे. तर त्याला कन्फर्म करायचं आहे आणि कन्फर्म केल्यानंतर आता तुमचा फॉर्म या ठिकाणी कन्फर्म झालेला आहे. तुमची सर्व माहिती इथं आली आणि या ठिकाणी आपण दिलेल्या कॉलेजची लिस्ट आता आलेली आहे. आणि वरच्या साईडला प्रिंट ऑप्शन फॉर्म नावाचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुमचा फॉर्म तुम्हाला प्रिंट करून घ्यायचा. फॉर्म तुम्ही PDF देखील डाउनलोड करून देखील घेऊ शकता किंवा डायरेक्टली प्रिंट करून घेऊ शकता. आणि हा फॉर्म तुम्हाला नंतर ॲडमिशनच्या वेळेस लागणार आहे. तर समजा तुम्ही या ठिकाणी तुमचा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करणं नाही झालं किंवा तुम्ही विसरला असेल तर काय करायचं आहे तुम्हाला, तर या ठिकाणी हे 3 डॉट दिसतात वरची रेषा, त्यावरती क्लिक करून इथं प्रिंट ऑप्शन फॉर्म नावाचा ऑप्शन आहे, तर त्यावरती जसं तुम्ही क्लिक कराल तर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज येईल. आणि परत इथं सेम प्रिंट ऑप्शन फॉर्म यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा फॉर्म हा प्रिंट करून घ्यायचा आहे. मित्रांनो, हा फॉर्म तुम्हाला जेव्हा कॉलेज अलॉटमेंट होईल त्यावेळेस कॉलेजमध्ये तुम्हाला जमा करायचा आहे. त्यामुळं तुम्ही आणखीन हा फॉर्म प्रिंट केला नसेल तर तो करून ठेवा. या फॉर्मसोबत तुम्हाला सुरुवातीचं कॅप रजिस्ट्रेशन तुम्ही केलं होतं तो फॉर्म लागणार आहे. सुरुवातीला CETचा तुम्ही जो फॉर्म भरला होता तो फॉर्म तुम्हाला लागणार आहे. CETचं हॉल तिकीट हे काय मॅन्डेटरी नाही आहे, असेल तरी चालेल नसेल तरी चालेल, परंतु रिझल्टची कॉपी तुम्हाला, रिझल्टचं ती PDF असेल तर ही प्रिंट काढून ठेवा. रिझल्ट देखील तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करावा लागणार आहे. आणखीन कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात याविषयीचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलला लवकरच येईल. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.